पोळी खाल्ल्याने वजन वाढते तर भाकर खाल्ल्याने वजन कमी होते, यामध्ये किती सत्यता आहे याचा आज आपण विचार करणार आहोत. तर हो, ही गोष्ट खरी आहे की पोळी खाल्ल्याने वजन वाढते. कसं ते सांगते. पोळीमध्ये ना बऱ्याच प्रमाणामध्ये शुगर आहे. दुसरी गोष्ट, पोळी ही पचायला खूप हेवी आहे. त्यामुळे पोळी जेव्हा तुम्ही खातात तेव्हा ग्लुकोजची पातळी वाढत असते आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये शुगरचं प्रमाण वाढतं आहे आणि ह्यामुळे तुमचं वजन जे आहे ते पोळी खाल्ल्याने वाढते. दुसरी गोष्ट, पोळी ही पातळ असते आणि अगदी चवदार असते. त्यामुळे व्यक्ती पोळी खाल्ल्यावर बसल्यावर एक पोळी खाऊन कधीच कोणीच उठत नाही आहे. 2 ते 3 पोळ्या प्रत्येक व्यक्ती खात आहे आणि नंतरून त्या पचायला बऱ्याच अवघड होत आहेत. यामध्ये सर्वात जास्त फॅट्स असतात, म्हणून पोळी खाल्ल्याने वजन वाढते. आता तुम्ही मला सांगाल की लहानपणापासून आम्ही पोळीच खात आलेलो आहोत. हो, पण एका वयापर्यंत ती तुम्हाला पचत असते. एका वयापर्यंत जसं लहान मुलांना बघा, खाल्लं की ते लगेच खेळायला जातात, बऱ्यापैकी ते खेळत असतात, ॲक्टिव्ह असतात, म्हणून त्यांच्या शरीरामधले जे कॅलरीज असतात ना त्या बर्न पण होतात. पण त्या वयामध्ये आता आपण आल्यावर आपल्या तेवढी हालचाल होत नसते आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये फॅट्स वाढायचं प्रमाण जे आहे ते वाढायला सुरुवात होते. म्हणून काय, तर पोळी खाण्याच्या ऐवजी भाकरी खाव्या. भाकरी खाल्ल्याने तुमचं वजन कमी होते. कोणत्या कोणत्या भाकरी खाणं योग्य आहे? ज्वारीची भाकर खा, बाजरीची भाकर खा, मक्याची भाकरसुद्धा सुंदर लागते, मक्याची भाकर खा, नागलीची सुद्धा भाकर तुम्ही खाऊ शकतात किंवा तुम्ही या सगळ्यांना मिक्स करून ह्याची मिक्स पिठाची सुद्धा भाकर खाऊ शकतात. ते सुद्धा एक चांगलं ऑप्शन आहे. भाकर खाण्याचे नियम काय आहे? सिंपल आहे की तुम्ही पोटभर भाकर खा, कारण की भाकरीमध्ये ना शुगर नाही आहे आणि फॅट्स तुम्ही म्हणाल तर अगदी म्हणजे नसल्यासारखेच फॅट्स आहेत. यामुळे काय होते की तुमच्या शरीरामध्ये फॅट्सचं प्रमाण कमी होते आणि तुमची तब्येत कमी होत आहे. तुम्हाला जर का भाकरीने पोट भरत नसेल तर काय करावं ते सुद्धा सांगते. ज्यांना पण पोळीशिवाय होत नाही आहे त्यांनी अर्धी भाकर आणि अर्धी पोळी खा. हो, मी माझ्या स्वतःला अशी सुरुवात लावली. मला भाकर खाण्याची अजिबात सवय नव्हती आणि मला भाकर खाल्ली की लगेच भूक लागायची. म्हणून मी काय केलं, सुरुवातीला एक अगदी एवढीशी भाकर बनवायची आणि त्याच्यासोबत अर्धी पोळी खायची, म्हणजे जेणेकरून एक फक्त आपल्याला असं असतं ना डोक्यात की हां, मी पोळी खाल्लेली आहे. हळूहळू हळूहळू असं करता करता मला भाकरीची सवय लागली आणि मी भाकर खायला सुरुवात केली. भाकर खाल्ल्याने तुमचं वजन किती कमी होऊ शकते, तुमची तब्येत बऱ्यापैकी कमी होते जर तुम्ही 40 दिवस कंटिन्यू भाकर खाल्ली. मला माहिती आहे याच्या खाली बरेच जण कमेंट करणार आहे की आम्ही नेहमी खातो अँड ऑल, पण झाले नाही आहे. बऱ्याच जणी ना फक्त 8 ते 10 दिवस करतात आणि काहीच झालं नाही आहे हा विचार करून सोडून देतात. पण मला सांगा, तुमची तब्येत 8 ते 10 दिवसात वाढलेली नाही आहे. ही तब्येत वाढायला 8-10 महिने, 1 वर्ष लागते आणि नंतरून आपण अपेक्षा करतो की 8 ते 10 दिवसात ह्या गोष्टी कंटिन्यू केल्या की काहीच फरक पडत नाही आहे. तर फरक पडायला हवा होता, असं नसते. कुठलीही गोष्ट तुम्हाला 40 ते 45 दिवस कंटिन्यू करावी लागते, तुम्हाला चेंजेस दिसतील. जर तुम्ही आजपासून ठरवलं, तसं आता 1 जानेवारी येतच आहे, बरेच जण असे प्रण करत असतात ना नवीन वर्षापासून ही सुरुवात करू अँड ऑल, तर तुम्ही 1 जानेवारीपासून सुद्धा करू शकताय. फक्त एवढंच की ते पूर्ण करा, असं नको व्हायला की केलं नाही. कंटिन्यू 40-45 दिवस जर का तुम्ही ठरवलं आहे की मी आजपासून भाकर खाईल, तर विश्वास ठेवा तुम्हाला 40-45 दिवस वाट बघावी लागेल, परंतु रिझल्ट हे खूप राहतील. जर तुम्हाला एक्सेलचा टॉप लागत असेल तर विश्वास ठेवा 40 ते 45 दिवसांनंतर तुम्ही एल साईजच्या कुर्तीवर याल. इतका फरक तुम्हाला तुमच्या लठ्ठपणामध्ये कमी झालेला दिसून येत असतो. हो, चेहऱ्यावरची सूज, शरीरावरची सूज, लठ्ठपणा, पोट पुढे आलेलं असेल, बेली फॅट असेल, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही कमी करायला, कमी खाऊ नका, पोटभर खा, फक्त तुमचे पदार्थ बदलावा. जसं मी आज सांगितलं आहे, पोळीच्या ऐवजी भाकर खा. उद्याचं सेशन मी तुमच्यासाठी ह्या विषयावर घेऊन येत आहे. कोणत्या भाज्या खाल्ल्याने तुमचं वजन कमी होऊ शकते, तर कोणत्या भाज्या खाल्ल्याने वजन वाढू शकते, यावरचं माझं उद्याचं सेशन आहे. सेशन अटेंड करण्यासाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा. रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात. आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे तुमच्या लहान मुलांचं वजन वाढविण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांना खायला देऊ शकतात. सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली, नक्की जॉईन करा. आणि हां, लहान मुलांसाठी ग्रामरचे क्लासेस घेऊन आलेली आहेत. फक्त 499 रुपयांमध्ये 10 दिवसांचा हा ग्रामरचा कोर्स असणार आहे आणि ह्या कोर्समध्ये मुलांना संपूर्ण ग्रामर शिकवलं जाईल. तुमच्या मुलांना कधीच ग्रामरचे कुठलेच अडथळे येणार नाही. तुम्हाला पण हा क्लास अटेंड करायचा असेल तर मला 7755925370 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा. थँक्यू.